हॅलो एव्हरीवन्स, गुड इव्हनिंग. तर मित्रांनो, आपण हा जो 3.5 BHK किंवा आपण त्याला 3 BHK म्हणतो मोस्टली, कारण वरच्या बाजूला आपल्याला एक स्टडी रूम किंवा आपण एक देवाचं रूम ठेवली. तर यामध्ये बघा, आता आपण हा जो सेकंड रो बंगलोचा एंट्री केली बघा. हा आपल्याला ज्याही कोणा व्यक्तीला आपल्याला क्लायंटला चेंजेस करायचे मित्रांनो, ते आता या ठिकाणी चेंजेस करू शकतात. उदाहरणार्थ आता ही एक टाकी पाण्याची. आता ही जी समोरील बाजू आहे ही आपली साधारणतः 14 बाय 16पर्यंत ही एक बघा अशी मोठी तुमची गॅलरी येईल, कार पार्किंग. तर ही जी भिंत आहे ही आपण इकडे या साईडला घेऊन तुम्ही कार पार्किंग कमी करू शकतात. म्हणजे तुमचा हा इंटरनल जो बेड आहे मित्रांनो, सॉरी हॉल, हा हॉल वाढेल. हा हॉलसुद्धा असा 19 फूट बाय 16 फुटाचा हॉल आहे बघा मित्रांनो. असा आग्नेय दिशेला किचन आहे. वरच्या बाजूला आपल्याला 2 बेडरूम आहे ना. आता इथे टॉयलेट बाथरूम, हा एक बेड, म्हणजे कार पार्किंग, हॉल, किचन आणि बेड मागच्या बाजूस, वरील बाजूस 2 बेडरूम. आपण बऱ्याच वेळेस आता हा व्हिडिओज बघितला तुम्हाला आता फक्त हा व्हिडिओ देण्याच्या मागचा उद्देश, तुम्हाला जर कधी इंटरनल चेंजेस करायचे असेल तर तुम्ही माझ्याकडे अंडर कन्स्ट्रक्शन बुकिंग घेऊ शकतात मित्रांनो. तुम्हाला मी वारंवार सांगतो बघा, सर्व रेड कलरच्या विड्स आपण ब्रिक्स यूज केलेल्या आहे. आत्तापर्यंत आपले आता 5 बुकिंग झालेले मित्रांनो. किती? 5. तर या साईडला आता वर बाजूस आल्यानंतर आपण याचा बघा असा हे टॉयलेट बाथरूम, हा बेडरूम, हा हॉल, समोरील दिशेस कार पार्किंग व आग्नेय दिशेस किचन. आता तुम्हाला एक स्पष्ट रूपरेषा समजली असेल. व आता आपला रो हाऊस नंबर 1. तुम्ही माझा बऱ्याच वेळेस व्हिडिओ बघितला आहे. तर तुम्हाला आता मी या व्हिडिओ खास का दाखवतो आहे, तर बरेच लोक मला अंडर कन्स्ट्रक्शन माझ्याजवळ बुकिंग घेतलेले आहे. तर यामध्ये तुम्हाला जर कधी आता हा जो हॉल आहे बघा मित्रांनो, हा हॉल साधारणतः 15 बाय 19 फुटाचा आहे की नाही, असा मोठा. जर तुम्हाला याची हॉलची साईज वाढवायची असेल तर त्या बाजूस जे कार पार्किंग आहे ही भिंत थोडी आपल्याला शिफ्ट करावं लागेल पुढच्या साईडला, या कॉलमच्या पुढे. म्हणजे त्या ड्रम ठेवला तिथपर्यंत तुम्ही, म्हणजे तुमचा एक हॉल आहे. ज्यालाही कोणाला वाटतं हॉल कमी येतं तो 15 सोडून तुम्ही 19 बाय 19चा हॉल करू शकतात. आलं लक्षात? तर असे चेंजेस तुम्हाला आता इथे तुम्हाला अंडर कन्स्ट्रक्शनचं आमच्याकडे आत्तापर्यंत 5 लोकांनी बुकिंग घेतलं मित्रांनो. बघा इथून तर इथपर्यंत. आता हे पूर्व दिशेस तोंड आहे या रो हाऊसेसचे. असे एका बाजूस 6 आहे. आता मी रो हाऊस नंबर 2वर उभा आहे. 3, 4, 5 व 6 म्हणजे त्या पोलच्या ठिकाणी 6 मध्ये 20 फुटाचा रोड व ते 7 नंबर बुकिंग झाली बघा आपली. तिथे पण माझे फुटिंगचे कामं चालू आहे. 7, 8 व नारळाच्या झाडाजवळ 8 आणि 9 असे फक्त रो हाऊस 9च बनवतो मित्रांनो आपण. तरी तुम्हाला जर कधी हा रस्त्याच्या जवळील प्रोजेक्टमध्ये जर बुकिंग घ्यायची असल्यास तुम्ही त्वरित संपर्क साधा. बघा मित्रांनो, आता हे पूर्ण आर झोन डिक्लेअर्ड गाव आहे. आता तुम्हाला यापुढे इथे जमीनसुद्धा विकत भेटणार नाही. आता खालील बाजू जर बघितलं तर या लेनमध्ये ड्रेनेज लाईन आलेली आहे. आता आपल्याकडे ड्रेनेज लाईन पण या महिना 15 दिवसामध्ये ड्रेनेज लाईनसुद्धा येईल मित्रांनो. तर हा सुंदर व छान असा लोहगाव पुणे येथील प्रोजेक्ट 9 रो हाऊसेसचा आहे. तर तुम्हाला जर कधी आपल्याला जर कधी बंगलो सिस्टम पाहिजे असेल तर आता हा शेवटचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. कारण या साईडला जमिनीचे भाव ट्रिमेंडस वाढणार आहे अजून. आता तिथे 20 ते 25 लाख रुपये गुंठा म्हणजे 1000 स्क्वेअर फुटाची किंमत आहे. आम्ही तुमचा स्वतंत्र 7/12 करणार आहे मित्रांनो. 7/12 तुमचा हाऊसिंग लोनसुद्धा आम्ही काढून देतो आहे. फक्त 1% फरक आहे, लक्षात घ्या.
आज तुमच्या किमती आम्ही 58ला निगोशिएट करतो आहे विथ डॉक्युमेंट, म्हणजे खरेदी करत धरून. तरी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. व ज्याही कोणाला नुसताच कस काढायचा असेल की इथं असं पाहिजे आणि तसं पाहिजे, तर त्यांनी कृपा करून हा व्हिडिओ मी त्यांच्यासाठीच खास दिलेला आहे. मला इंटरनल चेंजेस करता येईल. आणि एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला आज मी एक दृढपणे सांगतो की ज्याही कोणत्याही क्लायंटला कुठलाही प्रॉब्लेम असेल त्यांनी मला पर्सनली उद्या येऊन भेटा. पण मोस्टली क्लायंट माझे येऊन गेलेले आहे. आता तुम्हाला ही शेवटची संधी दिलेली आहे, लक्षात ठेवा. या वीकेंडपर्यंत माझे जवळपास 9 बुकिंग होणार आहे. मोस्टली क्लायंट माझे पॉझिटिव्ह आहे. तरी ज्यालाही कोणाला लवकरात लवकर अजून बुकिंग घ्यायची इच्छा होती मनात व ते आलेले नाही, त्यांनी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर नोट करा 9359225607 9359225607 9359225607. थँक्यू.